हा जो आता निर्णय घेतलेला आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील अलर्ट जारी केलेला आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये विशेष करून त्र्यंबक नाशिक हा जो झोन आहे तिथे ढगफुटीची शक्यता आहे आणि ज्या काही टेक्निकल डिटेल्स आहेत ते आता सन्माननीय आयुक्तांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत की हा पाऊस जो आहे तो वाढता वाढता ह्या पर्टिक्युलर वेळेत वाढणार आहे आणि आता आपण बघू शकता की याचा जो वेग वाढेल आणि कॅचमेंट एरिया नंतर जे काही आपण म्हणतो आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते या ढगफुटीमुळे आणि म्हणून ही काळजी म्हणून आपण करतोय की आधीच आपल्या रस्त्यांवरती खूप सारं ट्रॅफिक आहे म्हणून उद्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे असे निर्देश जारी केलेले आहेत. आमची चर्चा झाली होती आणि त्यानुसार आपण बघितलं असेल की मगाशी कलेक्टर साहेबांनी देखील आपल्याला तसे निर्देश दिलेले आहेत आणि महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. याचबरोबर आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो आहे की जितकं शक्य होईल तितकं कमी आपण बाहेर पडावा आज संध्याकाळपासूनच, कारण पावसाचा जो ओघ आहे तो वाढणार आहे आणि हळूहळू हे पाणी रात्री आपल्याला लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील, खाण्याच्या असतील, दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाच्या काही वस्तू लागणार असतील त्या वस्तू आपण घरात आधीच आत्तापासून आणून ठेवाव्यात, कारण उद्या कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की आपल्याला घराबाहेर पडणं थोडं पॉसिबल होणार नाही. जर अशी काही परिस्थिती आपत्कालीन आली तर आपण सर्व सामग्री आपल्या घरात असावी आणि जिथे जिथे असं पॉसिबल आहे की अलर्ट आहे किंवा एखादं झाड पडू शकतं त्याचे अलर्ट आणि त्याचे व्हॉट्सअप, SMS किंवा त्या काही सूचना ज्या असतील त्या आपण आपल्या आजूबाजूला एकदम आपण जे म्हणतो अलर्ट राहून आम्हाला कळवण्यात याव्यात, जेणेकरून अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, जेणेकरून की एखादा वृक्ष पडलेला आहे, आपल्या ज्या गाड्या असतील त्या आपण बघाव्या की वृक्षाखाली लावू नये या परिस्थितीमध्ये. आणि कुठे देखील जिथे जिथे असं जिथे पडका वाडा असेल किंवा एखादी धोकादायक इमारत आपल्याला माहित असेल तर त्याचा आपण इथे महानगरपालिकेकडे आपण मेसेज करावा, कॉल करावा किंवा आपला जो नंबर आहे त्यावर संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला तिथे अलर्ट झोन करता येईल. आता चालू असलेले सिंहस्थाचे जेवढे सगळे कामं आहेत तिथे आज सकाळपासूनच आम्ही दौरे करतो आहे आणि तिथे सेफ्टी नॉर्म्सचा आपण निर्णय घेतलेलाच आहे. पण जिथे जिथे रस्ते खचलेले आहे पुन्हा एकदा प्रशासन म्हणून आम्ही तर सगळी काळजी घेतोच आहे, पण प्रशासन आणि ठेकेदारांना वारंवार सूचना केलेल्या आहेत. आपण पण नागरिक म्हणून जिथे जिथे असं होत असेल तिथे आपल्या परिवाराला आपण स्वतः आणि आजूबाजूच्यांना, शेजारच्यांना, नातेवाईकांना सांगा की उद्या आपण बाहेर पडू नये, जेणेकरून आपल्याला कुठलाही धोका होणार नाही. आणि हॉस्पिटल्स करता विशेष करून ॲम्ब्युलन्स असतील आणि इतर जी व्यवस्था असेल त्यासाठी आपण जे कोणाचे हॉस्पिटलमध्ये नातेवाईक असतील किंवा असेल त्या हॉस्पिटल्सचा देखील संपर्क आपण करून ठेवावा आणि त्याची काही व्यवस्था जी असेल त्यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे पेशंटसाठी, जेणेकरून त्यांचं जे काही व्यवस्था असेल ती एका ठिकाणीच लागली पाहिजे या दृष्टीने काम झालं पाहिजे. प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील किंवा मनपा सिव्हिल असेल आपलं शासकीय असतील त्यासाठी आपण विशेष काळजी घ्यावी. अनेक गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या आपण ह्या माध्यमातनं नागरिकांना कळवू इच्छितो की सतर्कतेचा इशारा हा नाशिक शहरात देखील आहे आणि नाशिकच्या आजूबाजूला जास्त वृष्टी होऊ शकते इगतपुरी आणि त्र्यंबक या भागामध्ये, म्हणून आपण उद्या करता बाहेर पडणं टाळावे एवढी आमची नाशिककरांना सर्वांतर्फे विनंती आहे. आपल्या काझीगडी सारखे जे काही ब्लॅक स्पॉट्स आहेत शहरामध्ये ते आपण काही आयडेंटिफाय करून त्याच्यासाठी काही वेगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतोय का? नक्कीच, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की प्रशासनाकडे देखील यादी आहे की आपले वीक स्ट्रक्चर्स कोणते कोणते आहेत. त्यासाठी आत्ताच जसं 6 वाजेपासून आपण पुढे काही पाऊस वाढणार आहे तर आत्ता आमची टीम तिथे आपण मॉन्सून टास्क फोर्स नेमलेलाच आहे. त्यात अजून काही अधिकारी आणि आपण आता नेमलेले जे लोक आहेत ते तिथे जाऊन एक सर्वे करूनच घेतील आणि त्या अनुषंगाने काही तिथे अजून उपाययोजना करायची असतील, सेफ्टीचे काही पाळायचे असतील किंवा काही स्ट्रक्चर्स असतील किंवा काही मध्ये रस्त्यात येणाऱ्या काही स्ट्रक्चर्स किंवा अडथळे असतील ते काढण्यात येतील. पण दर पावसाळ्यामध्ये टेकडीच्या बाजूचे घर खाली कोसळतात
आता जर पाऊस एवढा पडणार आहे तर त्या घरांना संपूर्ण धोका राहणार, तर ते काही रिकामं करण्यात आलं इतर ठिकाणी स्थलांतरित करा असं. आता हा निर्णय जो आहे तो संध्याकाळी आपण पावसाचा वेग किती वाढतो आहे काय त्यानुसार घेऊयात, कारण पहाटे हे वाढणार आहे. तर आता 6 वाजल्यापासून यापुढे काय होतं आहे, आमची जी टीम आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष त्याचा सर्वे करणार आहे आणि जर काही घरं आपल्याला खाली करावी लागली तर ती निश्चित करावी लागणार आहे. मागच्याही पावसात जेव्हा आपण बघितलं होतं की मल्हारखान सारखं ठिकाण असेल किंवा इतर ठिकाण जिथे पाणी खूप वाढलं होतं, आपण त्यांना शिफ्ट केलेलं होतं काही काही समाज मंदिरांमध्ये आणि मोठे आपले जे काही शेल्टर्स आहेत तिथे शिफ्ट करण्यात आलं होतं त्यांना. त्यामुळे अशी जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर नक्कीच महानगरपालिका त्याचीही व्यवस्था करेल, जिथे आपल्या सगळ्या लोकांना शिफ्ट करता येईल आणि त्यांच्या भोजनाची देखील सोय करता येईल. मुंबईच्या काही भागामध्ये खासगी आस्थापनांना होम फ्रॉम वर्कच्या काही सूचना देण्यात आल्या. वर्क फ्रॉम होम तसं नाशिकमध्ये काही- नक्कीच आपण हेच सांगतोय की सगळ्यांनी उद्या वर्क फ्रॉम होम अवलंबावं. सगळ्या ऑफिसेसला आणि प्रायव्हेट जे काही ऑफिसेस आहेत त्यांना देखील आम्ही सूचित करतोय. जेव्हा आम्ही शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि आपण सांगतो आहे की तुम्ही घरातच राहा, ज्या काही वस्तू लागणाऱ्या असतील अर्जंट 1-2 दिवसाच्या त्या तुम्ही घरात साठवून ठेवा, याचाच अर्थ असा आहे की सगळ्यांनी वर्क फ्रॉम होम करणं अपेक्षित आहे. सर्व जे काही प्रायव्हेट आस्थापना असतील त्यांना देखील ह्या गोष्टींमध्ये सूचित केलं जात आहे. ज्या काही शासकीय आस्थापनेच्या गोष्टी आहेत जिथे आम्ही फील्डवर राहणार होतो हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. महापालिकेच्या ज्या आपण शाळा म्हटलेल्या आहेत, तुम्ही त्या नाशिक शहरातील म्हणजे खाजगी आणि या सर्व काही मी सगळी उपाययोजना ना एकदा संक्षिप्त सांगते सांगते निर्देश काढलेले आहेत. मी सांगते मग मॅडम उत्तर देईल. एक मिनिट. नदीकाठचे गाडी जसं आपण फिरवा, म्हटलं आपण की तिथे एक गाडी आणि एक सगळ्यांना सूचना देण्यात येत आहे की नदीकाठचा जो परिसर आहे, कारण रात्रीतून पाऊस वाढणार आहे, कारण सगळे झोपेत असणार आहे तेव्हा 1 वाजेनंतर सगळ्यात जास्त पाऊस इथे सांगितलेला आहे की मागच्या वेळेसारखी जेव्हा एक पूर परिस्थिती झाली होती ते पुन्हा उद्भवू नये म्हणून आपण सगळ्यांना हा अलर्ट जारी करतो. या प्रेसचा तोच ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्या नागरिकांनी सतर्क राहावं. जिथे जिथे ज्यांना शक्य आहे नदीकाठच्या नागरिकांनी 1 दिवसाकरता नदीकाठ पासून स्वतःच्या नातेवाईकांकडे जर जाता आलं तर त्यांनी तेवढं करावं, कारण जर ही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली 1 वाजेनंतर तर तिथे रेस्क्यू ऑपरेशन करणं हे कठीण होईल. त्यापेक्षा आपण आत्ता जो काही 6 वाजेनंतर एक आढावा घेतो आहे त्यामध्ये जर असं झालं तर नक्कीच ची परिस्थिती होऊ नये आणि मागच्या सारखं होऊ नये म्हणून सगळे जे नदी लगतचे जे रहिवासी आहे आणि परत जर पाणी सोडायची वेळ आली तर जिथे जिथे आता ऑलरेडी आपल्याला रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंग केले आहे अशा नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जे अवलंब करायचा आहे तो आपण केला पाहिजे. त्यासाठी आपण प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की गोदाघाट परिसरात जे भाविक येतात इतर राज्यातनं त्यांच्या बस त्यांची वाहनं तिथे लावलेले असतात, तर तातडीने आता आपण अशा काही अधिकाऱ्यांना सूचना देतो की ते सगळं व्हॅक्युम ते करावं. आमच्या पोलीस सोबत बोलणं झालं आहे माझं आणि ते पण त्यांची प्लॅनिंग करतात. त्यांच्याकडे आयडेंटिफाईड स्पॉट्स आहे. आपल्याकडे पण एक फ्लड रेझिलियन्सची स्टडी झाली होती, त्याच्यात हे सगळे स्पॉट्स आहे. ऑलरेडी ते पोलीसशी बोलणं झालं आहे. ते पण त्यांचं नियोजन त्याप्रमाणे करताय. एकदा की पाऊस संपला आणि पाऊस जर पाणी वाढला नदी पात्रात ते आपण ते सगळे बंदच करून टाकणार. दॅट कोऑर्डिनेशन जे आहे ते सगळे डिपार्टमेंट आपलं चालू आहे. काही व्यवस्था केलेली आहे का? आपले जसं